नमस्कार. भावशेखर हाऊसिंग फायनान्स कंपनी असा आपला आजचा विषय. चिंता करू नका, पुन्हा एकदा बजाज हाऊसिंग फायनान्स वरती नाही बोलणार आहे, कारण माझ्याही पूर्ण लक्षात आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये भावशेखरचा एक मोठा एपिसोड आपण बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओ वरती केलाय. त्या एपिसोडला किंवा त्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे पहिल्यांदाच मनापासून आभार मानतो आणि आजच्या विषयाकडे वळतो. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओच्या ज्या व्हिडिओमध्ये बोलताना मी असं म्हटलं तर की बजाज हाऊसिंग फायनान्सला ज्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतोय, 4,802 कोटी रुपयाचं उद्दिष्ट असताना एखादी कंपनी आयपीओ मध्ये 3.25 लाख कोटी रुपये गोळा करते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि असा परिणाम किंवा असा प्रतिसाद जेव्हा एखाद्या आयपीओला मिळत असतो त्यावेळेला त्या आयपीओच्या काळात आणि नंतरही काही प्रमाणात तरी आणि काही काळ तरी ती कंपनी ज्या क्षेत्रात नाही येते त्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या या आयपीओ यायच्या आधीच्या काळापासून बाजारामध्ये नोंदणीकृत किंवा लिस्टेड असतात यांच्याही बाजारभावामध्ये अत्यंत सकारात्मक बदल होत असतात, असं विधान मी केलं होतं. आणि म्हणून एक कुतूहल म्हणून मी सहज बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ जाहीर झाल्यापासून ज्या पद्धतीनं या क्षेत्रातल्या इतर नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभावामध्ये चढउतार झाले, केवळ चढ झाली तशातला भाग नाही, त्याच्याकडे एक कुतूहल म्हणून मी विचार करत होतो, अभ्यास करत होतो आणि नेमका हाच आजचा आपला विषय आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ही आता लिस्ट झालाय, तो कोणत्या भावाने झाला, काय प्रमाणात मागे पुढे झाला, या सगळ्याची आपल्याला कल्पना आहे. अपर सर्किट, लोअर सर्किट या सगळ्याचीही त्या निमित्तानं आपल्या बाजारामध्ये चर्चा झाली. अर्थात बजाज हाऊसिंग फायनान्स अपर सर्किटच्या थोडा आधी राहिला होता आणि लोअर सर्किटला तो इतक्या लवकर जाणार नाही, हे उघड आहे. पण मग सहज असं विचार करताना लक्षात आलं की जर बजाज हाऊसिंग फायनान्स धरलं तर आज मितीला आपल्या देशामध्ये 11 कंपन्या अशा आहेत की ज्या हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातल्या आहेत आणि ज्या आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. त्यातल्या काहींची नावं आपल्याला माहिती आहेत, काहींची नावं कदाचित माहितीही नसतील. तुम्हाला माहिती असतील तर माहिती नाही, मी माझ्या पुरेसं मोकळेपणाने सांगतो की काही कंपन्या फक्त मला ऐकून माहिती होत्या, काही कंपन्यांची नावंही मी ऐकलेली नव्हती. पण या सगळ्या 11च्या 11 कंपन्यांमध्ये या काळामध्ये आयपीओ जाहीर व्हायच्या आधीचे भाव आणि आत्ताचे भाव अशी जर तुलना केली तर काही ना काही प्रमाणात तरी जरूर वाढ राहिली आहे. आणि जोपर्यंत बजाज हाऊसिंग फायनान्सचे आता नव्यानं लिस्ट झालेले शेअर्स हे एका विशिष्ट पातळीवरती स्थिरावत नाहीत तोपर्यंत या हाऊसिंग फायनान्स कंपन्या इकडे तिकडे जाऊ शकतात, हे नक्की. याचं कारण असं आहे की अनेकांनी या आयपीओ मध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचा अर्ज केला असेल, हे अत्यंत उघड आहे. अन्यथा 4,802 कोटीच्या ऐवजी 3.25 लाख कोटी रुपयांचा प्रतिसाद त्याला मिळाला नसता. मग तिथे लागला नाही ना, मग आता इथे तरी घेऊन पाहू असा विचार जरूर केला असेल. पण त्याच बरोबरीने ज्यांनी बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये अर्ज केलेच नव्हते पण ज्यांना असा प्रतिसाद लक्षात आलाय किंवा ज्यांनी अर्ज केले होते पण त्यांना एकही शेअर लागलेला नाही, निदान काही जणांना असंही झालं असेल की त्यांनी अर्ज केला त्या प्रमाणात त्यांना शेअर लागलेले नसतील, ते सगळे हे नव्यानं या शेअर्सची बाजारात नोंदणी झाल्यानंतर दुय्यम बाजारातनं किंवा सेकंडरी मार्केटमधनं त्याची खरेदी करू शकतात. त्यांना जर असं वाटत असेल की आयपीओ ज्या भावाने आला होता त्याच्यापेक्षा फार वरच्या भावाने आता मला बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर मिळू शकतो, तर शक्यता नाकारता येत नाही की बजाज हाऊसिंग फायनान्सच्या तुलनेनं ज्याचे बाजारभाव कमी आहेत अशा इतर हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीचाही विचार केला जाऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही की एकंदरीतच हाऊसिंग हा जर विचार करायचा झाला तर ते राजकीय दृष्ट्या संवेदनशील असं विषय आहे. आणि आपल्या देशात आज मितीला आता नवीन 5 विधानसभांच्या, नवीन म्हणण्यापेक्षा 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होऊ घातली आहेत. तसंही एक देश एक निवडणूक अशा पद्धतीची चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्य काळामध्ये हाऊसिंग फायनान्स क्षेत्राला वाहिलेली अशी सेक्टर स्पेसिफिक एखादी म्युच्युअल फंडांची योजना आली तर आश्चर्य वाटण्याजोगं कारण नाही. आणि मी म्हणतो तसं जर खरोखरच हाऊसिंग फायनान्स सेक्टरशी स्पेसिफिक निगडीत, संपूर्णपणाने निगडीत अशी जर एखादी म्युच्युअल फंडांची योजना आली तर या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या शेअर्ससाठी एक हयात स्वरूपाची अशी मागणी निर्माण होते.
कारण तो सेक्टर, म्युच्युअल फंडची ती योजना हाऊसिंग फायनान्स या सेक्टरला वाहिलेली असल्यामुळे बहुतांश प्रमाणातला त्यांचा निधी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवला जाऊ शकतो किंवा या कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातनं आज मितीला या क्षेत्रामध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपन्या आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन, बाजारी भांडवली मूल्य याचा विचार केला पाहिजे. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल, पण व्हिडिओचा एक प्रारंभिक मुद्दा म्हणून जरूर घेतो की अशा ठिकाणी बाजाराचं भांडवली मूल्य म्हणजे नेमकं काय याचा विचार केला पाहिजे. ज्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो त्याच्यामध्ये अत्यंत सरळ गणित असं असतं की त्या कंपनीच्या फ्लोटिंग स्टॉक गुणिले त्या दिवशी त्या प्रत्येक शेअरचा असलेला बाजारभाव म्हणजे फ्लोटिंग स्टॉक गुणिले बाजारभाव म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. फ्लोटिंग स्टॉक हा शब्द प्रयोग महत्वाचा. कंपनीचं जेवढं ऑथोराइज कॅपिटल असतं तेवढे सगळेच्या सगळे शेअर कंपनीनं खुले केलेले असतात असं नाही. त्यामुळे नेहमी कंपनीच्या ऑथोराइज कॅपिटलपेक्षा कंपनीचं पेडअप कॅपिटल कमी असतं. त्या पेडअप कॅपिटलमध्ये सुद्धा काही प्रमोटर्सना दिलेले असतात, काही HNIना शेअर्स दिलेले असतात, काही लेबर्सना दिलेले असतात, काही शेअर्स प्लेज करून प्रमोटरनी किंवा इतरांनी त्याच्या अगेन्स्ट लोन काढलेलं असतं. यातला कुठचाही शेअर बाजारामध्ये देता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं ब्लॉक झालेले शेअर असतात ते पेडअप कॅपिटलमधनं वजा केले जातात आणि जे प्रत्यक्ष बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात त्याला फ्लोटिंग स्टॉक असं म्हणतात. मग हा फ्लोटिंग स्टॉक शेअरचा आणि त्या शेअर्सचा त्या दिवशीचा बाजारभाव यांचा गुणाकार म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. आता तुमच्या असं लक्षात येईल की ज्या 4,802 कोटींची विक्री बजाज हाऊसिंग फायनान्सनी केली, कारण सुमारे 6,500 कोटींचं त्याचं उद्दिष्ट होतं, पण त्यातला 1,700-1,800 कोटी त्यांनी आधीच अँकर इन्व्हेस्टरकडनं गोळा केले होते. अँकर इन्व्हेस्टरलाही काही प्रमाणामध्ये लॉक इन पिरियड असतो आणि त्यामुळे या 4,802 कोटी गुणिले काही रक्कम अशा दृष्टिकोनातनं विचार केला, कारण काही प्रमोटर्सचे असतील, काही एम्प्लॉईचे असतील. अशा परिस्थितीमध्ये या बजाज कॅपिटलचा फ्लोटिंग स्टॉक गुणिले त्या दिवशीची 150 रुपये किंमत धरली तर आज मितीला 1,51,239 कोटी रुपये असं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. गंमत म्हणजे इतर ज्या 10 कंपन्या आहेत त्यांची एकत्रित बेरीजही इतकी नाही, इतकं ते स्क्यूड आहे. त्यामुळे निदान येणाऱ्या काळामध्ये बजाज कॅपिटल हे त्याचं बजाज हाऊसिंग फायनान्स हे त्याचं महत्वाचं केंद्र राहील का याचा विचार केला पाहिजे. हा अशासाठी केला पाहिजे की याचा एक ट्रेंड तो ठरवू शकेल का. याच्यामध्ये आपण HDFCचा विचार केलेला नाही, कारण आता HDFC ही स्वतंत्रपणाने हाऊसिंग फायनान्स अशा स्वरूपामध्ये कंपनी अस्तित्वात राहिलेली नाही. पूर्वी HDFC आणि HDFC बँक या वेगळ्या होत्या, पण काही काळापूर्वी आता HDFC ही HDFC बँकमध्ये विलिनीकरण झालेली अशी कंपनी आहे आणि जो शेअर आपल्याला उपलब्ध आहे तो HDFC बँक या नावाने आहे. तसा जर विचार करायचा झाला तर प्रत्येकच बँक याना त्या स्वरूपामध्ये हाऊसिंग फायनान्स कंपनी असते, कारण याना त्या स्वरूपातली प्रत्येक बँकेची किंवा वित्त संस्थेची ही हाऊसिंग फायनान्सची स्कीम असते, हाऊसिंग लोनची स्कीम असते. याचा विचार केला पाहिजे. परंतु आज मितीला या 11 कंपन्यांचा विचार करताना अशा बँकांचा किंवा HDFC सारख्या संस्थेचा आपण इथं विचार करत नाही आहोत. परंतु ज्या बँकांचे स्वतंत्रपणाने हाऊसिंग फायनान्सच्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ पंजाब नॅशनल बँक PNB, या PNBचा विचार जरूर करावा लागेल. LIC हाऊसिंग फायनान्सचा जरूर विचार करावा लागेल. या 2 कंपन्यांचा सुरुवातीला वेगळा उल्लेख अशासाठी केला की या जी 11 कंपन्यांची यादी माझ्या डोळ्यासमोर आहे, बजाज हाऊसिंग फायनान्स 1,51,239 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन, आधार 19,972 मार्केट कोटी कॅपिटलायझेशन, LIC 37,398 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन, आवास 14,419 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन, ॲप्टस 16,573 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन, कॅनफिन होम्स 11,807 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन. कॅनफिन होम्स ही कॅनरा बँकेची सबसिडियरी आहे. तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या गुंतवणूकदारांना लक्षात असेल की ही कंपनी 1990च्या दशकामध्ये त्याच्या प्रत्यक्ष आर्थिक कामगिरीपेक्षा सुद्धा ती याना त्या स्वरूपात हर्षद मेहता प्रकरणात अडकली होती म्हणून जास्त गाजली होती. कॅनफिन होम्स 11,807 कोटी रुपये, होम प्रिंट्स
याचा 10,285 कोटी रुपये, इंडिया शेल्टर 7,819 कोटी रुपये, रेपको 3,493 कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन, पीएनबी हाऊसिंग 27,827 कोटी रुपये आणि स्टार हाऊसिंग फायनान्स 382 कोटी रुपये असं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. ह्याच मुद्दामून कंपनीचं नाव आणि मार्केट कॅपिटलायझेशन याची आकडेवारी अशा सांगितली. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा, या 11 कंपन्यांपैकी खरोखरच ही आत्ता आपण व्हिडिओ ऐकेस्तोवर किंवा ह्या बातम्या आपण वाचेस्तोवर आपल्यापैकी किती जणांना 11च्या कंपन्यांची नावं माहिती होती किंवा त्यांच्या फ्लोटिंग स्टॉकची कल्पना होती? मोकळेपणाने मी सांगतो, मला तरी 11च्या कंपन्यांची नावं किंवा त्यांचे फ्लोटिंग स्टॉक माहिती नव्हते. ज्या प्रमाणामध्ये फ्लोटिंग स्टॉक कमी असतो त्या प्रमाणामध्ये शेअर्सचे बाजारभाव वादळी स्वरूपात बदलू शकतात आणि मग अशा शेअर्सना काही वेळेला सुदैवानं किंवा दुर्दैवानं स्पेक्युलेटर्स पॅराडाईज असं म्हटलं जातं. मी जर ह्या अशा कंपन्यांचे शेअर्स की ज्यांचा फ्लोटिंग स्टॉक बाजारामध्ये कमी आहे हा जर डे किंवा पोझिशन ट्रेडिंगसाठी घेणार असेल तर गोष्ट वेगळी, परंतु मी जर ते मीडियम टू लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये घेणार असेल तर याचा विचार वेगळा करावा लागतो. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या नशिबानं किंवा सुदैवानं त्यांच्या बाजूनं जाणारा एक घटक महत्वाचा असा आहे की आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राचा किंवा आर्थिक क्षेत्राचा विचार करायचा झाला तर ज्या क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी एनपीए होतात असं क्षेत्र म्हणजे हाऊसिंग फायनान्स. घरासाठी कर्ज घेतलंय आणि त्याची परतफेड झाली नाही, यातनं जन्माला येणाऱ्या बॅड डेट्सचं प्रमाण इतर कुठच्याही कर्जापेक्षा अत्यंत कमी आहे. बहुतांश कंपन्या त्याची रिकव्हरी आपल्या त्या पगारदाराच्या पगारातनच करतात हे जितकं खरं कारण आहे, त्याच्याच बरोबरीने साधारणपणे अशा पद्धतीचं कर्ज काढून घडणाऱ्या भारतीय नागरिकाची मानसिकताच अशी असते की घरासाठी घेतलेलं कर्ज फेडल्याशिवाय तो राहत नाही. त्यामुळे बॅड डेट्सची चर्चा ह्याच्यामध्ये कमी असते. पण एकंदरीतच ज्या वेगानं आपल्या देशामध्ये रिडेव्हलपमेंटचं चक्र चालू आहे, तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 16-17 वर्ष मधली अशी होती की आपल्याकडे रिडेव्हलपमेंटला परवानगी नव्हती आणि मग नंतर ती मिळाल्यानंतर आज निदान आमच्या डोंबिवलीतलं तरी चित्र असं आहे की डोंबिवलीतल्या कुठच्याही गल्लीत जा, निदान एका तरी घराचं रिडेव्हलपमेंट सुरू असतं आणि हे चित्र प्रातिनिधिक आहे. त्यामुळे टेम्पररीली तरी अल्पकाळासाठी तरी सप्लाय ऑफ फ्लॅट्स मे बी मच मोर दॅन द डिमांड फॉर द फ्लॅट्स अशी परिस्थिती असेल का याचा विचार करू. अत्यंत चढ्या भावाचे लक्झरी फ्लॅट्स ज्याला म्हणतो त्यांच्यामध्ये अप्रिसिएशन मिळतंय, पण गेल्या काही काळामध्ये आपल्या देशामध्ये नॉर्मल साईजचे नॉर्मल शहरातल्या फ्लॅट्सचे अप्रिसिएशन मिळण्याचा वेग कमी झाला आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबरीने करोना नंतरच्या काळामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये जी तरुण पिढी प्रामुख्यानं अत्यंत तरुण वयामध्ये घराकडे वळत होती ते आता स्वतःच्या मालकीचं घर घेण्यापेक्षा ते भाड्याच्या घरामध्ये राहणं पसंत करतात. हा ट्रेंडही बळावतोय. या सगळ्या घटकांची सविस्तर चर्चा माझ्या अर्थानुभूती आणि भारतीय अर्थकारण या पुस्तकात मी केली आहे, त्यामुळे त्याची पुनरुक्ती इथे करत नाही. या सगळ्यांचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा परिणाम या कंपन्यांच्या बाजारभावातल्या उलाढालीवरती होत असेल हे आताच्या येणाऱ्या काळामध्ये हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये उलाढाल करत असताना आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे या कंपन्यांची नव्यानं खरेदी विक्री करत असताना तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवण्याजोगी किंवा विचारात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की मुळातच तो शेअर मी कशासाठी घेतोय. कारण जर मी डे आणि पोझिशन ट्रेडिंग करता घेणार असेल तर त्याचे निकष वेगळे असतील, पण जर मी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घेणार असेल तर त्याचे निकष वेगळे असावे लागतील. कारण मुळातच घर आणि सोनं या दोन गोष्टी आपल्या देशात अशा आहेत की आपण त्या विकत घ्यायला तयार असतो, आपण त्या विकायला तयार नसतो. ही वस्तुस्थिती आहे. साधं गणित असं घ्या की गेल्या कित्येक वर्षांचे इतिहास असं सांगतात की ज्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये सेकंड हँड कार्सची विक्री होते त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सेकंड होम्सची विक्री होत नाही, हे लक्षात घेऊ. याची कारणं अनेक असतील,
ती भावनिक असतील, ती सामाजिक असतील, ती आर्थिक असतील, ही गोष्ट वेगळी, परंतु ती होत नाही ही गोष्ट खरी. आणि अशी खरेदी विक्री आणि त्याचे व्यवहार हे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांची मार्केट किंवा बाजारपेठ आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे ती बाजारपेठ ज्या घटकांवर अवलंबून आहे त्याचं बदलतं स्वरूप आणि त्या बदलांचा कालावधी याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून आजचा विषय हाऊसिंग कंपन्या, फायनान्स कंपन्यांचे शेअर्स आणि त्याची उलाढाल. त्यातही तुमच्या माझ्यासारखा गुंतवणूकदार जो एक वेळ खरेदीचा निर्णय घेतो पण विक्रीचा निर्णय त्याला फारसा पटकन घेता येत नाही, अशा वेळेला इतक्या वर्षाच्या बाजाराच्या अनुभवानंतर मला असं वाटतं की फ्लोटिंग स्टॉक अशा बरोबरीने त्याच्या ट्रेडिंग व्हॉल्युम्स मधलं सातत्य हा घटक दुसऱ्यांदा लक्षात घ्यावा लागतो. कारण मुळातच हे क्षेत्र असं आहे की त्याचा प्रमोटर जितका सक्षम त्या प्रमाणामध्ये त्याचं कामगिरी चांगली राहते. बघा ना, आता मगाशी ज्या 11 कंपन्यांची यादी वाचली त्याच्यामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचा 1,51,239 कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटलायझेशन सोडलं तर त्याच्या खालोखाल असणाऱ्या ज्या 3 कंपन्या आहेत त्यांचे प्रमोटर हे सरकार किंवा सरकारी कंपन्या मालक येथे आहे. मग ते LIC असेल ज्याचा 37,398 कोटी रुपयांचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे. कॅनफिन होम्स असेल की जी कॅनरा बँकेची सबसिडियरी आहे ज्याचं 11,807 कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. PNB हाऊसिंग फायनान्स असेल ज्याचा पंजाब नॅशनल बँकेची ती सबसिडियरी आहे त्याचा 27,827 असेल. म्हणजे असे सक्षम गणित आपण गुंतवणुकीसाठी आणि ट्रेडिंगसाठी निवडावी का? याचा अर्थ LIC हाऊसिंग फायनान्स किंवा कॅनफिन होम्स किंवा PNB हाऊसिंग हे मी टिप म्हणून देतोय अशातला भाग नाही. परंतु याही घटकांचा विचार करावा लागतो कारण आपल्याकडे बिल्डर ही जमात एकंदरीतच राजकीय गणिताची आहे. मला कोणाला ही नावं हेत्वारोप किंवा दोषारोप करायचे नाही. त्यामुळे ज्याची पुरेशी माहिती नाही त्याच्यामध्ये केवळ क्षेत्र गाजतंय म्हणून घ्यावं असं नाही. कारण मुळातच शेअर बाजार हे क्षेत्रच असं आहे की ऑल दॅट ग्लिटर्स इज नेव्हर अ गोल्ड. आणि मग हा जर विचार करायचा झाला तर या पार्श्वभूमीवरती हाऊसिंग फायनान्स कंपन्या हा साहजिकच पुढचा निदान महिनाभर तरी आपल्या देशात चर्चेचा आणि उलाढालीचा विषय होईल. तेव्हा हे घटक लक्षात घ्यावेत ही कळकळीची विनंती आपल्याला करण्यासाठी आजचा भावशेखरचा विषय हाऊसिंग फायनान्स कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.